नमस्कार. आपण पाहतात आदर्श पोलखोल. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असं नारायणगड. नारायणगड सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. आजच महंत शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केलेले आहेत. नेमकं त्यांनी काय गौप्यस्फोट केला आहे? आपण याआधी व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड केलेला आहे. मात्र यामध्ये त्यांनी जे गंभीर आरोप केलेले आहेत, कारण जे विश्वस्त आहेत त्यातील फक्त दोनच विश्वस्तांचे त्यांनी नावं घेतलेत. ते म्हणजे एक बळीराम गवते आणि एक सीए बीबी जाधव. या दोनच विश्वस्तांचे नावं घेतलेले आहेत. त्यामुळे या गडावर झालेला गैरव्यवहार काय काय गैरव्यवहार झालाय काय नाही याबाबत शिवाजी महाराज यांनी आज खुलासा केलेला आहे. सीए जाधव यांच्यावर देखील मोठा त्यांनी आरोप केलेला आहे की त्यांना जे विश्वस्त मंडळात घेतलं, ज्या कामासाठी घेतलं ते काम त्यांनी केलं नाही. म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्षापासून त्यांनी जे ऑडिट करण्याची जबाबदारी जी घेतली होती ती सुद्धा त्यांनी पार पाडली नाही, असा थेट आरोप शिवाजी महाराज महंत शिवाजी महाराज यांनी बीबी जाधव यांच्यावर केलेला आहे. त्याचबरोबर बळीराम गवते यांच्या बाबतीत देखीलही मोठा त्यांनी आरोप केलेला आहे की या गडावरती म्हणजे नारायणगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासंदर्भात एक निधीचा म्हणजे मोठा अपहार झाल्याचं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे. नेमकं आता हे काय झालंय? आज बळीराम गवते यांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला होता, मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलेलं आहे. ते आता नेमकं आता पुढच्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करणार असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र सध्या तरी बळीराम गवते यांनी या प्रश्नावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही. त्याचबरोबर बीबी जाधव यांनी देखील उत्तर देणं टाळलेलं आहे. आता उद्या नेमकं आता हे काय बोलणार आहेत, हे पत्रकार परिषद घेऊन नेमकं आता काय गौप्यस्फोट करणार? कारण महंत शिवाजी महाराज यांनी जो आरोप त्यांच्यावर लावलेला आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्या नारायणगडावरती जे पुतळा बसविणार होते त्याबाबत जे आरोप केलेला आहे, कारण जवळपास तिथं 35 ते 40 लाख रुपयाचा निधी आवश्यक होता आणि तितका निधी तिथं प्राप्तही झाला होता, असा देखील आरोप महंत शिवाजी महाराज यांनी केलेला आहे. नेमकं आता यावर उद्या पत्रकार परिषदेत हे काय बोलणार? कारण हे महाराष्ट्रात धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेलं नारायणगड अगदी गेल्या वर्षी मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा देखील याच नारायणगडावरती झाला होता आणि आता काही महिन्यावर म्हणजे 2 ते 3 महिन्यांनीच पुन्हा दसरा मेळावा होणार आहे. त्या आधीच आपण पाहिलं तर आता या नारायणगडावरती वाद निर्माण झालेला आहे नेमका. आणि जो महंत शिवाजी महाराज यांनी जो विश्वस्त असलेल्या 2 सीए जाधव आणि बळीराम गवते यांच्यावर जो आरोप केलेला आहे तो किती तथ्य आहे, त्या आरोपात किती तथ्य आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर या दोघांची प्रतिमा जर समाजात पाहिली तर खूप चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे. मात्र आज जे आरोप झाले त्यामुळे सोशल माध्यमात असो किंवा इतर प्लॅटफॉर्मवर असो या दोघांवर ट्रोल केलं जात आहे, असं देखील आपण या माध्यमातून निदर्शनास येत आहे. नेमकं आता या प्रकरणावर सीए जाधव आणि बळीराम गवते नेमकं काय प्रतिक्रिया देणार आहेत? कारण ते जे प्रतिक्रिया देत आहेत काही जवळचे ठराविक असे लोकांना प्रतिक्रिया देत आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर देखील आक्षेप घेतला जात आहे, असं देखील चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगत आहे. नेमकं आता बळीराम गवते आणि बीबी जाधव उद्या काय बोलतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड.